श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. या चालू क्षणाला हा मंत्र फक्त ऐकल्याने कितीही मोठी भयानक चिंता जळून जाते. हा मंत्र शांतपणे ऐकल्याने मनुष्याचे कोटी कोटी पापे नष्ट होतात आणि सर्व भयानक दुःखातून त्यांची सुटका होते. स्वामींच्या कृपेने सर्व गरिबी नष्ट होते. मनुष्याला सुख समृद्धी प्राप्त होते. स्वामी भक्तांनो, हा मंत्र ऐकल्याने तुमची कितीही मोठी आणि भयंकर संकटांपासून सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. या मंत्र जपाला सुरुवात करण्यापूर्वी स्वामींचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील. भक्तांनो, तुम्ही हा मंत्र शेवटपर्यंत ऐकला तरच तुम्हाला या मंत्राचा खरा अनुभव येईल आणि तुम्ही चिंतामुक्त व्हाल. हा माझा विश्वास आहे. त्यामुळे हा मंत्र शेवटपर्यंत ऐकत राहा. चला तर स्वामी भक्तांनो, आपल्या चिंता, दुःख, दारिद्र्य नष्ट करणाऱ्या या चमत्कारिक अद्भुत मंत्राला सुरुवात करण्यापूर्वी स्वामींचा छोटासा प्रसंग ऐकूनच पुढे जाऊया. अक्कलकोटला प्रकट होण्यापूर्वी श्री स्वामी तामिळनाडूतील रामेश्वर जवळील कोटिकूप म्हणून तीर्थ आहे तेथे आले. प्रभू रामचंद्राच्या वास्तव्याने हे स्थान पवित्र आहे. हे कोटिकूप तीर्थ पाप विनाशी असल्याच्या श्रद्धेमुळे अतिशय पवित्र मानले जाते. त्यामुळे येथे देशभरातून अनेक यात्रेकरू स्नान करण्यासाठी नेहमीच येत असतात. त्यामुळे येथील पुजाऱ्यांना चांगलीच अर्थप्राप्ती अव्वाच्या सव्वा दक्षिणेमुळे होत असते. हे लोभी पुजारी कोटिकूप तीर्थात स्नान करण्यासाठी यात्रेकरूंकडून भरमसाठ पैशाची मागणी करत. त्यामुळे यात्रेकरूंची प्रचंड पिळवणूक होत असे. त्यांच्यावर एक प्रकारे हा जिझिया करच लादला जात असे. श्री स्वामींनी ही अन्यायकारक पद्धत बंद करण्याचे ठरवले. त्यासाठी ते पवित्र कोटिकूप तीर्थावर स्नानासाठी आले. श्री स्वामी त्या पुजाऱ्यास सांगू लागले, अरे, तुम्ही सर्वजण देवभक्त आहात, तर आम्हास या तीर्थाचे स्नान घाला. त्यावर पुजारी काहीसे संतापून म्हणाले, पैसे घेतल्याशिवाय आम्ही कोणासही येथे स्नान करू देत नाही. त्यावर श्री स्वामी म्हणाले, आम्ही दिगंबर, निर्धन व संन्यासी, आमच्याजवळ द्रव्य नाही, उगीच किरकिर करू नका. त्यावर ते पुजारी म्हणाले, ज्यांच्याजवळ द्रव्य त्यांनाच स्नानदानाचे पुण्य मिळते. धनापासून कोरडे ब्रह्मज्ञान, पंडितपणा व्यर्थ आहे. हे ऐकून स्वामी म्हणाले, ठीक आहे, स्नानच तीर्थातून पळाले, स्वस्थ बसा. श्री स्वामी गेल्यावर थोड्याच वेळ त्या कोटिकूप तीर्थातील पाण्यात किडे वळवळू लागले आणि त्या पाण्याला दुर्गंधी सुटली. ह्या प्रकारामुळे कोणीही यात्रेकरू त्या कोटिकूप तीर्थाकडे फिरकेना. त्यामुळे त्या पुजाऱ्यांचे उत्पन्न बुडू लागले. ते चिंतेत पडले. हे असे कसे झाले? यावर उपाय काय हे त्यांना सुचेना. अखेरीस त्यांनी रामेश्वराच्या शिवलिंगावर अभिषेक केला, महापूजा केली व त्याचाही काही उपयोग झाला नाही. खूप विचाराअंती त्या पुजाऱ्यांना त्यांची चूक लक्षात आली. आपण त्या पैसेजवळ नसलेल्या संन्याशाला या तीर्थात स्नान करू दिले नाही, म्हणून हे सारे घडले असावे. त्यांनी शरणागत होऊन श्री स्वामींचा शोध सुरू केला. या शोध मोहिमेत ते शृंगेरी येथील श्री शंकराचार्यांच्या मठात पोहोचले. त्यांनी श्री शंकराचार्यांना कोटिकूप तीर्थावर घडलेला सर्व इतिहास वृत्तांत सांगितला. त्यावर शंकराचार्यांनी योग समाधी लावली. तेव्हा नेमके काय घडले हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या पुजाऱ्यांना सांगितले की तो संन्याशी साधासुद्धा नसून प्रत्यक्ष दत्तप्रभूंचा अवतार आहे. त्यांना शरण जाऊन त्यांची क्षमा मागा. पुजाऱ्यांना त्यांची चूक लक्षात आली. यात्रेकरूंची करीत असलेली लुबाडणूक त्यांना कळून चुकली. त्यांना पश्चाताप होऊ लागला. त्यांनी त्यांची वर्तणूक सुधारली. पुढे त्यांना
रामेश्वर मंदिरातील शिवलिंगावर श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले. ते पुजारी श्री स्वामींच्या पायावर लोटांगण घालून पुन्हा पुन्हा त्यांची क्षमायाचना करू लागले. दयासागर श्री स्वामींनी त्यांना क्षमा केली. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. कोणत्याही द्रव्याची अपेक्षा न करता आपले कार्य पार पाडण्याचा उपदेश केला. हे सगळं घडत असताना ते कोटीकूप तीर्थ पूर्वीप्रमाणे स्वच्छ आणि सुगंधित झाले. स्वामी भक्त हो, आपण स्वामींचा प्रसंग ऐकला त्याबद्दल धन्यवाद. आता ऐकूया स्वामींचा शक्तिशाली मंत्र. तो मंत्र असा: श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी